आत्याबाईंची 75 आपण साजरी करतोय. सगळं घर तिकडे असणार आहे. सुमिताईला बोलवून घ्यायचं होतं. म्हटलं एकदा तुम्हाला विचारावं. का चांगल्या दिवशी तुला तमाशे करायची इच्छा आहे का? उद्या म्हणशील परशू भाऊजी नाही घरात आणू. ती वेडी गेली इस्पितळात आणि ते गेले जेलमध्ये. थोडे दिवस तरी या घरात शांतता आहे. बघवत नाहीये का तुला? बरं आहे ना? आता राहिली एकच खटखट, त्या दोघांची कार्टी. ताई कुठेतरी फेकून द्या. अहिल्याताई, तोपर्यंत माझ्याबद्दल आणि सुमिताईबद्दल बोलताय ना, तोवर ठीक आहे. शिवबद्दल माझ्या समोर आवाज चढवून बोलायचं नाही. आणि त्या वेडीला जर का या घरात यायचं असेल ना तर येऊ दे, पण मी तिच्या समोर येणार नाही. काय सांगितलं काम केलं का नाही? आजपर्यंत असं कधी झालंय का की मला कुठली तरी जबाबदारी दिली आणि मी ती पार पाडली नाही? फोटो म्हणलं अहिल्याबाईला दिलं का नाही? सगळा कार्यक्रम कसा सागर संगीत पार पाडलाय. तुम्ही चिंताच करू नका. नुसतं फोटो दिलं का निरोप पण सांगितलंय? तुम्ही जसं सांगितलं तसंच सगळं सांगितलंय. आत्या आजीच्या फंक्शनला सुमित्रा काकूच्या येण्यावर तिचं ऑब्जेक्शन आहे. अमृता, सुमित्रा काकूचं येणं तुला इतकं गरजेचं वाटत असेल तर मी बोलू अहिल्या काकूशी? नको, ती कोणाचंही काहीही ऐकत नाही. उगाच तू बोलायला जाशील आणि तमाशा व्हायचा. तसं काही होणार नाही अमृता. तू मला जादूगर असं नाव ठेवलंयस ना, बघ ना माझी जादू तर बघ. लगेच अमृताच्या खोलीत जा आणि तिला स्वतःहून सांगा की सुमित्राला घेऊन ये म्हणून. मी असं काहीही करणार नाही. अरे तुझ्या आईला नाही जुमानलं, तिकडे तू कोण आहेस? अहिल्या काकू, मला ना ब्लॅकमेल करायला अजिबात आवडत नाही. पण समोरच्याला जर तीच भाषा कळत असेल तर मी तरी काय करणार? म्हणजे तू मला ब्लॅकमेल करणार आहेस? नाईलाज आहे हो माझा. तसं काय ना, तुम्ही केलेल्या कॉलचं रेकॉर्डिंग अजूनही माझ्याकडे आहे. दादा आता माझ्या मोबाईल मध्ये येते, ऐकायचं तुम्हाला? राहू दे, राहू दे. तुझं हे ब्लॅकमेलिंग आहे ना, ते जास्त दिवस चालणार नाही. तुम्हाला माहितीये ना आत्याबाईंची 75 आपण जोरात साजरी करतोय म्हणून. हो मला कल्पना आहे. तुम्हाला काही मदत लागली तुम्हाला नक्की सांगा. हो, त्या दिवशी घरातले सगळेच इकडे असतील, तेव्हा सुमित्राला सुद्धा परत बोलवून आणावं असं मला वाटतं. त्यासाठी माझ्या बरोबर हॉस्पिटलात याल का तुम्ही? हो येईल की, नक्की येईल. पण काय नाही म्हणजे साहेबांची परवानगी आहे ना, नाहीतर उगाच. मी बोललीये त्यांच्याशी, ते काही नाही म्हणाले नाही. ठीक आहे. आणखी काही काम? आर्यन अमृतावर प्रेम करत नाहीये. त्याच्या मनात वेगळंच काहीतरी चाललंय. त्याच्या मनात काय चाललंय ते राहू दे ग. तुझ्या मनात नेमकं काय चाललंय ते कळू दे मला. नरसिंहाचा सूड उगवण्यासाठी त्याच्या मुलीचा आधार घेतलेला मला चालणार नाही. माझ्या नवऱ्याचा खून करून नरसिंह मंत्रीपदापर्यंत पोहोचला. आर्यनही नेमकं तेच करतोय. तो अगदी नरसिंहासारखाच वागतोय जना. मला नाही वाटत आर्यन बाबा तसं काय करेल म्हणून. तुझ्यापेक्षा जास्त चांगला मी त्याला ओळखते. विनायकची शांतता आणि माझी आक्रमकता दोन्ही एकत्र आहे त्याच्यामध्ये. जना त्याला समजाव, त्याला म्हणा डोकं शांत ठेव. मला जरा तुमच्याशी बोलायचंय. म्हणजे तुम्हाला काही दाखवायचंय. काय? मी सांगण्यापेक्षा तुम्हीच बघा ना.